6 षटकांचा सामना एस.के. जॉगिंग अंका क्रिकेट संघ आपला 12th मॅच शुभमच्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी पाठवा. फलंदाजांची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विनंती आहे प्रतिस्पर्धी संघ बांदेश्वर शिवलिम क्रिकेट संघाचा 12th मॅन पोहोचलाय. एस.के. जॉगिंग अंका क्रिकेट संघ आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अनिवार्य असेल. सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये शुभमच्या आणि त्याच्या साथीला फलंदाज गेलाय. 6 षटकांचा सामना. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि त्यानंतर तिसरं षटक. हे तिसरे षटक पिंक ओव्हर षटक या स्पर्धेच्या माध्यमातून दुपारच्या सत्रात कडक सामन्यांना पुढच्या फेरीमध्ये पहिल्या सत्रात प्रवेश केलाय. भूमिश टायगर अस्तोळा क्रिकेट संघाला सातेरी मांद्रेम क्रिकेट संघ पराभूत झालाय, पण तुमच्या धाडस वृत्तीला पूर्ण टीम आयोजन टीमकडनं सलाम असेल. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही लढलात. पुढच्या वाटचालीसाठी याचा भरपूर शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि दोन्ही क्रिकेट संघ आता दुपार सत्रामध्ये उतरलेत मैदानावर. एस.के. जॉगिंग अंका विपक्ष बांदेश्वर शिवलिम क्रिकेट संघ हे दोन क्रिकेट संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोड एंडकडनं सुरुवात करेल. परला आता आपल्याला बघायला मिळतो स्ट्राईकला शुभमच्या आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज सज्ज झालाय. स्ट्राईकला शुभम, नॉन स्ट्रायकर एंडला साईश नाईक हीच थोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. रोड एंडकडं परलाच सुरुवात करेल. 6 षटकांचा सामना. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडला तर चेंडू खाली राहिला. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेचून टोलवायचा होता. सुरुवात तर बांदेश्वर शिवलिम क्रिकेट संघानं सुरुवात केला. निर्धाव चेंडू केली आहे. एस.के. जॉगिंग अंका क्रिकेट संघ नाडपे करल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय आणि शुभम चाल आम्हाला पहिला चेंडू आपल्याला निर्धाव बघायला मिळतोय. शुभम जाची फलंदाजी मांद्रेम चॅम्पियन ट्रॉफीला. मोठा फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन नाही. शुभम जाला नमस्कार करावा लागेल. 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतलाय. सुंदर झेल टिपले अक्षयनं आणि परलातनं दुसऱ्या चेंडूवर प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाज शुभम जा याला 0 धावसंख्येचा भोपळा घेऊन त्याला माघारी परतवलाय. कारण ताकदपूर्ण फटका होता. लॉंग ऑनला तिथे प्रोटेक्शन रक्षक स्थापना श्री बांदेश्वर शिवलिम क्रिकेट संघाच्या कोट्यातून जो रक्षक स्थापना रचला होता त्याने झेल सुंदर टिपलाय. परलातनं रोटेनकडनं सुरुवात केली. पहिला चेंडू दिलदाव गडी बाद केला आणि नवीन फलंदाज रोशन चव्हाण हा मैदानामध्ये पाव टाकतोय. आल्यास मोठा फटका. शॉट बीड ऑप्शन डोक्यावरून चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषेबाहेर 4 धाबांसाठी. संघाचा श्री गणेशा केलाय चौकारानं. 4 धाबा धावपलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 1 गडी बाद. 4 धाबा. शुभम 4 स्वस्तात माघारी परतला 0 धावसंख्येवर आणि त्यानंतर फटकेबाजीला सुरुवात ही रोशन चव्हाण विरुद्ध परलात हा सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा सोडून दिला तो चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. पंच दोनात समांतर करतायत अमंतच्या स्वरूपात. सांघिक धावपलकावर 1 या धावसंख्येने आपल्याला बघायला मिळतोय. पुढे सरकलाय 5 धाबा धावपलकावर.
खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका आणला, वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमारेषेबाहेर 4 धाबांसाठी. रोशन चव्हाणची आतषबाजी. रोशन चव्हाणच्या फटकेबाजी, 2 चौकारांची आतषबाजी, 2 चेंडूंवर 2 मोठे फटके, 2 चेंडू, 9 धावा खर्च केलेत. आडव्या बॅटने फटका टोलवायचा होता. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रंबल झाला. परतीची फेक नॉन स्ट्रायकर एंडला जर त्याच वेगानं केली असते क्षेत्ररक्षकानं, तर जो सलामीला गेलेला फलंदाज सैश नाईकला धावचीच्या स्वरूपात माघारी परतवलं, हे चित्र स्पष्ट आलं असतं. थोडीशी घाई केली क्षेत्ररक्षकानं. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 10 धावा धावफलकावर. ज्या धावा पाहिजे होत्या आणि म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या तर धावा बनल्या. SK जॉगिंग कानका क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना हलक्या हाताला घेऊन काढलाय, सन्मान दिलाय झेंडूला. कारण रोशन चव्हाणची बहरलेली फलंदाजी, सन्मानजनक क्रिकेट एका बाजूला आपल्याला बघायला मिळतोय. स्ट्राईकचा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि पॉवर प्लेचं षटक हे संपुष्टात आलंय. आणि बघूया बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाच्या कोठ्यातून दुसऱ्या षटकाची कोणत्या गोलंदाजाकडून सुरुवात होते. टीम मीटिंग चालू आहे. आवाज ऐकूया सुंदर एका साऊंड सिस्टीमचा, वेंगुर्ल्यावरून खास करून DJ संदीप. पुष्पराज सज्ज झालाय. आज पुष्पराजला झुकायचं नाहीये. SK जॉगिंग कानका क्रिकेट संघाच्या डावा त्याचा फलंदाज साईश नाईक, रोशन चव्हाणची फटकेबाजी. आणि समोर कॉमेंट्री बॉक्सात दूरकडनं सज्ज झालाय. त्या दुसऱ्या एंडकडनं बोथ एंडनं खेळून क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि पुष्पराज सज्ज झालाय. बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाचं नेतृत्व करणारा खेळाडू. फुल टॉस पद्धतीचा चेंडू, चुकीला थोडीशी माफी नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे, झेल टिपलाय, वाटलं होतं फटका बाहेर गेलाय. डाव्या हाताच्या फलंदाजाला हवेचा वेग होता, पण चेंडू पहिल्या ठिकाणी अक्षयनं दुसरं झेल टिपलाय. बहुतेक करून अक्षयनं बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाच्याकडून दुसरं झेल टिपलाय. ताकद अपूर्ण असा फटका बघायला मिळाला. सैश नाईकला संधी होती, हात कोंडल्याची वाऱ्याच्या एंडनं डाव्या हाताच्या फलंदाजाला संधी होती, हवेची मदत होती, पण अगोदर फटका केला. व्यवस्थित स्पर्श नाही चेंडू पहिला. आणि झेलबाजच्या स्वरूपात फलंदाजाला नमस्कार करावा लागलाय. पुढील नवीन फलंदाज 60 सेकंदाच्या आतमध्ये जर मैदानाच्या आतमध्ये पोहोचला नाही तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पुष्पराजनं पहिल्या चेंडूवर जी चर्चा केली होती शिवोलीम बांदेश्वर क्रिकेट संघाच्या कोट्यातनं, पुष्पराजला झुकायचं नाहीये. झुकेगा नाही साला. आणि पहिल्या चेंडूवर त्याने झेलबाजच्या स्वरूपात प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला बाद केलाय. हलकीशी धून आली आहे, आवाज आलाय, आमच्या कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचलाय. आणि त्यानंतर जो प्रितेश गडेकर मैदानाच्या आतमध्ये गेला, तो पण बॅटचा हलक्यासा आवाज आला. स्क्वेअर कटचा अपर फटका खेळण्याचा प्रयत्न होता. आतमध्ये आला चेंडू, बॅटची हलकीशी धुंद ऐकायला आली. आणि पंचांचं बोट हे आकाश आघाड येत. हा मात्र तिसरा गडी बाद झालाय. SK जॉगिंग कानका क्रिकेट संघाचा प्रितेश गडेकर
0 या धावसंख्येचा भोपळा घेऊन माघारी परतताना पुष्पराज. पुष्पराज. प्रितेश कोरगावकर आपण पाहतो हॅट्रिक ऑनचा चेंडू धावचीची संधी क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई बघायला मिळाली. बांदेश्वर शिवोली क्रिकेट संघाच्या एस के जॉगिंग कानका क्रिकेट संघाला एकाच खेळाडूला एक मोठी इनिंग घ्यावी लागेल. रोशन चव्हाणची चेंडूपळ ही तळपलेली आहे, पण तळपलेली चेंडूपळी प्रतिस्पर्धी संघाच्या पुष्पराजनं सुरुवातीलाच 2 गडी बाद केलेत. 3 चेंडूत 2 गडी बाद 1 धावा खर्च करत 12 धावा धावफलकावर आपण हा धावफलक पाहतोय. रोशन चव्हाणचा आडव्या बॅटला जमिनीला घरंगत जरा डीपपर्यंत कार्पेट पद्धतीचा फटका एकेरी धावसंख्येसाठी आपल्याला बघायला मिळाला आहे. शुभमनं नाराज केलं, प्रितेश गडेकरनं नाराज केलं. साईशलाही एकेरी धावसंख्येवर फुलटॉस चेंडूवर झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलाय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉर्ट पुलचा फटका सक्सेसफुल झाला नाही आहे, अनसक्सेसफुल झालाय आणि प्रितेश मात्र माघारी परतला एकेरी या धावसंख्येवर. एस के जॉगिंग क्रिकेट संघाचा एक मात्र खेळाडू एका बटन झुंज देतोय, पण त्याला प्रतिस्पर्धी संघानं मात्र नॉन स्ट्रायकर एंडला जास्त वेळ उभा केलाय आणि त्याचाच फायदा बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाच्या कोट्यामध्ये होत असताना हे नौके फलंदाज मोठे फटके मारण्याच्या नादात झेलबादच्या स्वरूपात माघारी परतताना बघायला मिळत आहेत. अकरा धावा निघाल्यात आणि कमबॅक करणारी गोलंदाजी ही पुष्पराज कधी न झुकणारा खेळाडू आहे आणि ते त्याने सत्यात दाखवून दिलं. 3 गडी बाद केले प्रतिस्पर्धी संघाचे, 2 धावा फक्त खर्च करत 13 धावा फलका भरत. महेश पवार आपल्याला बघायला मिळतोय, हलक्या हाताला घेऊन काढलाय, दिशा दिली चेंडूला. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर. या षटकात धावा निघाल्या 3 आणि 3 गडी बाद झाले. एस के जॉगिंग कानका क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर, 14ला 12 गडी बाद झाले आहेत, ते मात्र 4 बाद 14 अशी स्थिती आपण पाहतोय. पिंक ओव्हर षटक आणि पिंक ओव्हरला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परला आता सज्ज झालाय. समोर आहे महेश पवार. सन्मान दिला तर चेंडू पिंक ओव्हरला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू सर्वाधिक धावांचं षटक आले पिंकचं, ते 30 या धावसंख्येचं. कमी धावसंख्या दिली सुरुवातीला रोहननं 3 धावा 1 गडी बाद, पण त्याचा रेकॉर्ड मोडला. ह्या इतिहास मोडला आजच्या दिवशी. दुसऱ्या इनिंग मध्ये ऋषिकेश गावडे उर्फ गोलून 1 धाव खर्च करत 1 गडी बाद केलाय.
14 धाबा धाव फलकावर. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला प्रयत्न प्रबल कॉल चुकलाय. धोक्याची घंटा. स्ट्रायकर एंडला जर परतीची फेक आली असते तर महेश पवारची दिल की धडकन वाजली होती. चौदा धावा. सुंदर गोलंदाजी. पिंक ओव्हरला रोखून ठेवलंय सुरुवातीला प्रल्हादनं. सुंदर फटका आपण पाहतोय. जमिनीलगतचा जमिनीला गरंग चाडणारा. पंचांचा इशारा. धावणं पसंत नाही केलं. जर धावला असता क्षेत्ररक्षक हा थांबला असता. चेंडू थांबवण्यासाठी प्रयत्न जर केला असता तर. पण ह्या धावा श्री माधेश्वर शिवलिंग क्रिकेट संघासाठी अंगलट येऊ शकतात. 4 या धावसंख्येनं 18 धावा. 18 धावा धाव फलकावर. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. परतीची फेक बॅकअप होईपर्यंत आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये जे धाव घेण्यासाठी प्रयत्न केला होता रोशन चव्हाणनं त्याला थांबवलं. स्ट्रायकर एंडकडनं महेश पवारनं. 4 चेंडूमध्ये 4 धाबा खर्च करत सांघिक धावपलकावर 18 धाबा धावपलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. गडी बाद झालाय 4. चौकारासाठी आपल्याला बघायला मिळतोय फटका. 4 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 22 धाबा. 22 धाबा धावपलकावर आपण पाहतोय. युनायटेड अंजुना. खोलवर टप्प्यात चेंडू बिली हेलिकॉप्टर पद्धतीनं खोदून काढलाय. चेंडू गेलाय महेश पवारच्या बॅट मधनं. जर स्ट्रायकर एंडला जर परतीची फेक आली असती ज्या क्षेत्ररक्षकाकडनं तर महेश पवारला नमस्कार करावा लागला असता. मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर त्यानं चमत्कार करायला सुरुवात केली आहे. SK जॉगिंग अनगा क्रिकेट संघाच्या कोट्यातून सांघिक धावफलक आता ठीकठाक झालाय. 28 धावा धावफलकावर. या षटकात धावा निघाल्या त्या तब्बल 14. यानंतर सामना आपल्याला बघायला मिळेल सह्याद्री वॉरियर्स चा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षकानं झेल सोडलाय. एकोणतीस धावपलकावर सुटलेला झेल. अक्षय स्वीजिटचा फटका पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चेंडू गेलाय तर चौकारासाठी महेश पवारनं आपला चमत्कार दाखवायला सुरुवात केली आहे. चौकाराला सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 33 धावा धावपलकावर. रोशन चव्हाणला मिळालेलं जीवनदान त्यानंतर
महेश पवारला मिळालेलं जीवनदान. एस के जॉगिन कानका क्रिकेट संघासाठी सुरुवातीला फलंदाजी करत असताना ही मधल्या फळीतील जोडी आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन खेळताना बघायला मिळते. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईन पद्धतीचा पुलर लाईनचा चेंडू हलक्या हाताने त्यानं खेळून काढलाय. एकेरी धावसं एकेरी सांघिक धावपलक धावपलकावर एक पुढे सरकेल. 34 धावपलकावर बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा देखदा फटका वन बाउन्स ओव्हर द रोप. चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. पंचांकडे अवस्थॅट अंपायर अपील बघायला मिळालंय. पंचाने अपील फेटाळून लावलंय. विनोद एका बाजूला या मैदानावर रोशन चव्हाण सुटलेला झेल आणि त्यानंतर महेश पवार धावचीत पासून वाचलाय आणि त्यानंतर एस के जॉईन कानका क्रिकेट संघाचा डाव सावरलाय. पुढे सरसाव फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धावसंख्येसाठी पावलं तर वळवली आहेत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपल्याला बघायला मिळतोय. धावपलक 39 धावा धावपलकावर चौथ्या षटकाच्या अक्षयची सांगता झाली आहे. पहिले 2 षटकामध्ये बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ आक्रमक बघायला मिळाला आणि त्यानंतर संत गतीनं मैदानामध्ये बघायला मिळाला आहे आणि त्यानंतर एस के जॉगिन कानका क्रिकेट संघाची फटकेबाजी ही सुंदर आपण पाहतोय. शुभमच्या जरी स्वस्तात माघारी परतलाय. त्यानंतर महेश पवार आणि त्याच्या साथीला रोशन चव्हाणची फटकेबाजी बघायला मिळाली. गोलंदाजी बरोबर गोलंदाज सज्ज झालाय. प्रज्योत 39 धावा फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि प्रज्योत सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर रोड एंड खंड सुरुवात करे. स्लॉक ओव्हरला सुरुवात झाली आहे. महेश पवार आणि रोशन चव्हाणची फटकेबाजी आपण पाहतोय. फटका फसलाय. झेलबाजच्या स्वरूपात रोशन चव्हाण माघारी परतलाय. प्रज्योत अंबीर जशी गोलंदाजी करतो तशा पद्धतीने गोलंदाजी करत पहिले चेंडूवर त्यानं गडी बाद केलाय. सिद्धेश नवीन फलंदाज. महेश पवारच्या साथीला पहिल्या चेंडूवर प्रज्योतनं गडी बाद केलाय. प्रतिस्पर्धी संघाचा रोशन चव्हाणला 16 धावांची बहारदार की रोशनची आली संपुष्टात. गती परिवर्तन गॅप मध्ये खेळलाय. चेंडू गेलाय सीमा रेषेबाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. मधून सेट होऊन आलाय आणि सेट होऊन आल्यानंतर
चौकारानं खातं वैयक्तिक खोलले 43 धावा धावफलकावर. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू शॉटम पुल पुल अनसक्सेसफुल. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात. एक तेरी और एक मेरी. या अगोदरचा चेंडू गती परिवर्तनचाच होता. लो टॉस पद्धतीनं खेळला होता. गॅप मध्ये त्याला चौकार घोषित झाला आणि त्यानंतर फसलेला फटका शॉटम पुलचा अनसक्सेसफुल सक्सेसफुल झाला नाही आणि त्यामुळे फलंदाज झेलबादच्या स्वरूपात हा सिद्धेश माघारी परतला वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. गडी बाद केले 3 चेंडू 4 धावा हे खर्च करत 2 गडी बाद हा त्याचा लेखाचा आपण पाहतोय. डाव्या हाताचा फलंदाज सूरज. आडव्या बॅटनं फटका जमलेला गरंगलचा जरा डीप मिड विकेट कडे क्षेत्ररक्षक वेगानं तिथपर्यंत पोहोचलाय. बांदेश्वर शिवलिंग क्रिकेट संघाच्या कोट्यातनं एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली आहे. सूरजनं एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 44 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 5 आहे ते प्रगती पथावर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय प्रज्वलची. स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न महेश पवारचा. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. ज्यावेळी हे फटके बॅटला व्यवस्थित स्पर्श होतात त्यावेळी बऱ्याचदा टायन्स आवाज देऊन जातात. ज्यावेळी फटके फसतात त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जातात. लागला तर आवाज नाहीतर बर्बाद अशा फटक्याचं विवरण केलंय. खोलवर टप्प्याच्या डुबिनी हेलिकॉप्टर पद्धतीने खोदून काढल्या पुलर राईनच्या चेंडूला. क्षेत्ररक्षक वेगाला तिथपर्यंत लॉक ऑन कडनं पोहोचलाय. परतीची बेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्या. षटक क्रमांक 5 षटक 30 चेंडूंचा खेळ हा समाप्त होत सांघिक धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. ठीकठाक आहे. 45 धावा गडीबाद जरूर झाल्यात. महेश पवारला एक मोठी इनिंग खेळावी लागेल. स्लॉक ओव्हरला आक्रमण करावं लागेल. उर्वरितच्या षटकामध्ये आतषबाजी षटकार चौकारांची असेल की प्रतिस्पर्धी संघ तो मात्र प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवण्यात यशस्वी ठरेल. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नियमावली आहे आणि टाइम जो दिला होता ज्या टाइममध्ये आपलं 6वं षटकाला सुरुवात झाली नाही आहे आणि त्यासाठी ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला पेनल्टी आपल्याला बघायला मिळत आहे. 4-5चं कॉम्बिनेशन असेल पण आताच मात्र 38 सर्कलच्या आतमध्ये अजून एक खेळाडू ठेवून खेळावं लागेल आणि 38 सर्कलच्या बाहेर फक्त 4 खेळाडू असतील. म्हणजे त्याचा फायदा जर कोणाला होत असेल तर फलंदाजी करणारा एस के जॉगिंग अंका क्रिकेट संघाला हात खोलण्याची मुभा आहे. गोलंदाजावर हाबी होऊन खेळण्याची गरज आहे. जो मैदानामध्ये आपण जे वेळ काढून धोरण केलंय आणि त्या वेळ काढून धोरणामुळेच प्रतिस्पर्धी संघाला त्याचा फायदा होतोय आणि पंचांची करडी नजर आणि हे तीनही पंच सुंदर अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पंचांची सुंदर कामगिरी निभवताना कित्येक वेळा आपण बघितलंय. सर अमेय नाईक, सर योगेश्वर प्रभुंत दाभोलकर आणि सर रुपेश गवस उर्फ बालो. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि फुल टॉसला मिड विकेटला पाठवले षटकारासाठी.
51 धाबा धावफलकावर अर्धशतक तर पूर्ण केलंय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवर स्वागत दिनेश षटकारानं केलंय. महेश पवार ज्या अक्षयनं परतीची फेक करायला चुकीच्या एंडला केली आणि त्यानंतर महेश पवारची फटकेबाजी SK जोगिंद कानका क्रिकेट संघासाठी ही अनमोल ठरताना बघायला मिळते. हलक्या हाताने घेऊन काढले स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळाला. क्षेत्ररक्षक चेंडू शरद आहे. एकेरी धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे वळतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जर धावला असता सूरज तर धाव पण बनली असते. त्यानं धावणं पसंतच नाही केलं. त्यानं पसंत केलं महेश पवारला स्ट्राईकला आणणं. सूरज माघारी परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. महेश पवार हा माघारी परतलाय. स्क्रीनवर आलाय. झेल सुंदर टिपलाय त्यानं. देवा शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूच्या खाली नजर ठेवली आणि ऐन मुकेच्या क्षणी त्याच्या नावातच आहे देवा. त्यानं देवा तू पाहू केलं आणि झेल टिपला गेला. त्यानंतर बहारदार खेळी करणारा महेश पवारची खेळी संपुष्टात आली आहे. संघासाठी त्याचं महत्वाचं योगदान आहे SK जोगिंद कानका क्रिकेट संघासाठी. कारण 28 धावा त्यानं बनवला वैयक्तिक. संघाला याचा फायदा झालाय आणि नवीन फलंदाज अनुभवी खेळाडू राकेश शहा मैदानामध्ये पावलाचं वावतोय. राकेश कोरगावकर आणि संतोष ही जोडी मैदानावर. दिनेश सज्ज आलाय गोलंदाजी मार्कवर. 52 धावा धावफलकावर. सुरुवातीलाच एक पेनल्टी मिळाली आहे. वेगवान पद्धतीचा चेंडू बाईकच्या स्वरूपात एक धाव बॉल होईल. 53 तर बनले आहेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टोटू गोम आणि बघूया संतोष स्ट्राईकला. स्वीजिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाला धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल की काय. पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. नॉट आउट. बस एक धाव जमा होईल लेगबाईच्या स्वरूपात. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 54 धावा धावफलकावर. बॅटची बाहेर कट लागून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. एक धाव तर बनेल. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 55 धावा. अब तक 56चा पाठलाग करावा लागेल महादेश्वर शिवोलम क्रिकेट संघाला. 56 धावांची आवश्यकता SK जोगिंद क्रिकेट संघासाठी. महत्वाचं योगदान एक मात्र खेळाडू. 28 धावा 16 धावांची रोशन चव्हाणची फटकेबाजी. बाकी सर्व खेळाडूंनी काही खास काही कामगिरी केली नाही आहे.
पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. 55 धावा धावफलकावर. 56 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ च्या कोट्यातून सलामीची बिनीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईकला पुष्पराज ज्याने सुंदर गोलंदाजी केली, 3 गडी बाद करत 3 धावा खर्च केले आहेत, तो पुष्पराज. आणि नॉन स्ट्रायकर एंडला जयराम श्रीराम सज्ज झालाय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचा स्कोरर प्रसाद कोले आमच्यापर्यंत जोडलाय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनुभवी खेळाडू एस के जॉगिंग कानका क्रिकेट संघाचा राकेश कोरगावकर आपण पाहतोय. यानंतर सामना होतोय सत्यादेवी वॉरियर्स विपक्ष बेतकर युनायटेड अंजुना क्रिकेट संघ. लास्ट कॉल टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. हलक्या हाताला घेऊन काढलाय पुष्पराजनं. एस के जॉगिंग क्रिकेट संघाचा नेहमी जल्लोष बघायला मिळतो. आक्रमक असतात सर्व खेळाडू, हिमतीनं ताकदीनं लढत असतात एस के जॉगिंग क्रिकेट संघाच्या कोट्यातून. पण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघानं श्री गणेशा एकेरी धावसंख्येनं केलाय. 1 धावसंख्येनं श्री गणेशा झालाय. स्क्वेअर कटचा अपर कटचा फटका, पुन्हा एकदा धावची संधी आहे, परतीची फेक सुरक्षित नाही आहे. राकेश कोरगावकर नाराज आहे. 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पुष्पराज त्याच्या साठीला जयराम करत शिवराम गेलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वीजिटचा फटका पुष्पराजच्या बॅट मध्ये जमलेला गरंगेचा जरा क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत. शेवटच्या षटकाला एका नेत्रदीपक क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू अडवलाय आणि त्यानंतर मात्र एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दुहेरी धावसंख्येमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर अब तक 56चा पाठलाग करत असताना आपण पाहतोय. आणि त्याचबरोबर सुंदरसा प्रसाद कोले आमच्यापर्यंत जोडलाय आणि इट इज अ मॅन म्हणून काही क्षणापुरते आमच्या समवेत जोडलाय. आपल्याला बघायला मिळेल मोरजिमचा उभरता सितारा आदम शेख हा पण बघायला मिळेल. स्वीजिटचा फटका पुन्हा एकदा त्याच पद्धतीने घेऊन केलाय. आता क्षेत्ररक्षक डोक्यावरून केलाय आणि चेंडू गेलाय तो चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर आपण पाहतोय. तो धावफलक आडव्या बॅटनं काय फटका सजवलाय. पुष्पराज पुष्पा झुकेगा नाही कभी साला, हे ब्रीद वाक्य आहे आणि ते ब्रीद वाक्य घेऊन पुष्पराजनं श्री बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघासाठी चौकारांची लयलूट करणारी खेळी ही सुरुवात केली त्यानं. सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर बॅक टू बॅक 2 चौकारांची आतषबाजी. पुष्पराजच्या चेंडूपळीतून नेत्रदीपक पद्धतीचे फटके राकेश कोरगावकरवर अनुभवी खेळाडूवर हल्लाबोल केलाय. अंतरिम चेंडू असून या षटकातील बाकी आहे आणि तो खेळण्यासाठी पुष्पराज हा सज्ज झालाय.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, गॅपमध्ये खेळायचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला पुष्पराजला परिणाम मात्र निर्धाव चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ हा समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जो धावफलक पाहिजे होता आपल्या क्रिकेट संघासाठी अब तक 56चा पाठलाग करत असताना 12 धावा तर बनल्यात बिंदगड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. सिद्धेश आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायकर एंडला सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतोय तो शिवराम. चौकारांची श्रीराम आपल्याला बघायला मिळतोय. श्रीरामची फटकेबाजी एकेरी धावसंख्येची पण चौकारांची लयलूट करणारी खेळी ही पुष्पराजची आपल्याला बघायला मिळत. चपतक 56चा पाठलाग करतोय मैदानाच्या आतमध्ये तो मात्र बांतेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ आणि 56 या धावसंख्या वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न हे एसके जॉगिंग कानका क्रिकेट संघाचे आपल्याला बघायला मिळत आहेत. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंचाने 2 हात समांतर केलेत. अवांतरच्या स्वरूपात एक धावी धावफलकावर गणली जात. बोनसच्या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर 56 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघ प्रयत्न करतोय. सुरुवातीला पुष्पराजनं फटकेबाजी सुंदर केली. 2 चौकारांची आतषबाजी सांघिक धावफलकाला ठीकठाक केलंय आणि त्यानंतर सज्ज झालाय तो श्रीराम स्ट्राईकला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. चेंडू बसून दूर ठेवलं, चेंडूला मागे ठेवलं, आतमध्ये आला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या निर्धाव चेंडूनं दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ हा समाप्त झालाय आणि या समाप्तीनंतर सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 13 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढे सहसावत खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी एसके जॉगिंग कानका क्रिकेट संघासाठी आपण पाहतोय. या षटकात 4-5 धाबा आल्या, 5-6 धाबा आल्या तरी येणारं पुढील षटक असेल ते पिंक कव्हर षटक असेल त्या षटकात हाणामारी करायची आहे. स्क्वेअर कटचा अप्पर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावर डीप पॉइंटला चेंडू थांबत नाही आहे. चेंडू गेलाय चौकारासाठी आपल्याला बघायला मिळालाय. 4 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 17 धाबा धावफलकावर 17 पे खतरा हा कोणाला असेल. फलंदाजी करणाऱ्या टीमला फलंदाजावर वेगानं गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाची जी चौकारांची लयलूट करणारी खेळीला सुरुवात झाली आहे. बांदेश्वर शिवोलीम क्रिकेट संघाला त्याला थांबवेल की प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज ज्यानं बहरलेली फलंदाजी केली आहे त्या एका मोठ्या फटक्यानं आपला सांघिक धावफलक एक ठीकठाक करेल हे चित्र असेल. 17 पे 17 हा कोणाला असेल, गोलंदाजाला असेल की येणाऱ्या कालखंडामध्ये फलंदाजाला असेल हे चित्र अगदी थोड्या वेळात काही क्षणामध्ये स्पष्ट होईल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धेश सज्ज झालाय. 56 या धावसंख्येचा सुरुवातीला 55 धावा काढल्यात एसके जॉगिंग कानका क्रिकेट संघानं. फटका टोलवायचा होता आडव्या बॅटनं, कॉल चुकला होता शेवटच्या क्षणाला. पंचांकडे अंपायर आणि पंचाने तिसऱ्या पंचांची मदत ही घेतली आहे. खातर जमा होईल. पुष्पराज झुकणारा खेळाडू नाही आहे पण ऐन मोकेच्या क्षणी प्रतिस्पर्धी संघाची परतीची फेक धाव घेण्याचा प्रयत्न हा अंगलट येईल का हे चित्र असेल. एका बाजूनं पुष्पराजच्या विकेटसाठी शर्तीचे प्रयत्न एसके जॉगिंग कानका क्रिकेट संघ सुरुवातीपासून करतोय आणि पुष्पराज तू थांब हे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे मैदानामध्ये. फलंदाज पुष्पराज हा वाचला जातोय आणि इशारा आलाय नॉट आउटचा.
फलंदाज नॉट आउट, सेव्ह आहे. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. सांघिक धावपलकावर 18 धाबा धावपलकावर आपण बघितलं. शॉर्ट प्रकार चेंडू होता, थोडंसं बॅकवर्डला जायचं, जागा बनवायची होती. डिक फाईन लेगला बॅकवर्ड स्क्वेअरला लॉंग स्टॉप रिझनला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. असं पण राहिलाय. निर्धाव चेंडू झालाय. निर्धाव चेंडू 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होत. सांघिक धावपलकावर 18 धाबा बिनकडे चमतल्या. धावपलक ठीकठाक बघायला मिळतोय. बांजेश्वर शिवलिम क्रिकेट संघाचा. एस के जोगन कांका क्रिकेट संघ बचाव करतोय. 56चा 18 तर बनले आहेत. प्रतिस्पर्धी संघ पाठलाग करतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया सर अशोक जिराय यांचा. थैंक यू योगेश। सामने टारगेट है मैच को जीतने के लिए 56 रनों का और अच्छा मैच हो रहा है मैदान पर। अब तक सफलता नहीं मिली है। अच्छी शुरुआत ओपनिंग जोड़ी के बीच में और देखना होगा गेंदबाजी में परिवर्तन दिखाई देता हुआ। पिंक कलर की गेंद, अंपायर का इशारा, पावर प्ले का। शुभम झा आ चुका है बॉलिंग बार पर गेंदबाजी के लिए। शुरुआत रही थी राकेश कुरगावकर, 2 चौके लगे थे। उनके बाद सिद्धेश 1 चौका, 18 रन। 2 बैटर है मैदान पर, पुष्पराज और श्रीराम। अब स्ट्राइक पर खेल रहे हैं श्रीराम और नॉर्थ स्ट्राइकर एंड पर पुष्पराज। स्कोर 2 ओवर समाप्त हुए और 2 ओवर समाप्ति के बाद 18 रन बिना किसी नुकसान से। एक अच्छी शुरुआत निश्चित रूप से बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम की। ऑन साइड पर खेलना चाहते थे, घूमकर मारना चाहते थे, लेकिन हल्का सा अपील जरूर था, लेकिन गेंद दूर थी बिल्कुल। 30 सर्कल के भीतर सभी फील्डर है। पिंक कलर की गेंद, 2 तीसरा ओवर पावर प्ले का ओवर। खिंडीर बॉयज मोरजिम चैंप ओवर। और देखना होगा इस ओवर में आगे की गेंद पर क्या होता है। इस बार खेला गेंद को मिड ऑफ पर, लेकिन थोड़ी सी मिस फील्डिंग। और जब तक बैकअप हो रहा था लॉन्ग ऑफ पर एक सिंगल बना स्कोर के खाते में। इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ा, 19 रनों पर पहुंचता हुआ। आने वाले मैच का टॉस हो चुका है। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला किया है अंजुना क्रिकेट टीम ने और बल्लेबाजी को मौका दिया है सत्या देवी क्रिकेट टीम को। शुभम झा अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छा शॉट इस बार लॉन्ग ऑन बाउंड्री पर। गेंद फील्डर गेंद के पीछे, लेकिन गेंद उनसे पहले निकली बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। स्कोरिंग के साथ
तीसरा ओवर और स्कोर बोर्ड पर टोटल स्कोर 23 विदाउट लॉस। सफलता की तलाश में है एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम। सामने दोनों बल्लेबाज श्रीराम और पुष्पराज बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। पिंक कलर की गेंद का ये ओवर जो पावर प्ले का तीसरा ओवर, शुभम झा राइट आर्म ओवर द विकेट अपने बॉलिंग मार्क पर। इस बार बहुत ही बेहतरीन टाइमिंग, बहुत ही शानदार टाइमिंग, डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर ये लगा किंडर बॉयज मुर्जिम चैंप्स का सिक्सर 6 रन के लिए। जो कि गेंद बहुत दूर जा चुके हैं लॉन्ग ऑन बाउंड्री पर। प्रज्वल जो बॉल बॉयज हमारे गेंद को ढूंढ रहे हैं और पिंक कलर की गेंद है ये ओवर। शायद गेंद मिली है या नहीं अब तक देखा जाएगा, लेकिन गेंद वापस जो कि दूसरी गेंद जो पिंक कलर की आती हुई और प्रज्वल जो कि गेंद को ढूंढते हुए दिखाई देते हुए। चलिए बिल्कुल गेंद मिल चुकी है प्रज्वल, थैंक यू आपका। दो बॉल बॉयज है इस टूर्नामेंट के साथ, आकाश और डम्बा और उन्हीं के साथ प्रज्वल। सामने स्ट्राइक पर पुष्पराज, अपने बॉलिंग मार्क पर शुभम झा। अल्टी पल्टी वाला शॉट, क्या कमाल का टाइमिंग और गेंद चली गई बाउंड्री लाइन को पार करते हुए 4 रन के लिए। पावर प्ले का ओवर, 4 रन मिले स्कोर के खाते में। चौके के साथ स्कोर आगे बढ़ा 33। बांदेश्वर शिवोलम क्रिकेट टीम बहुत ही शानदार बल्लेबाजी, ओपनिंग श्रीराम और पुष्पराज। 33 टोटल 33 रन स्कोर। तीसरा ओवर जारी है, आने वाले अभी भी 3 ओवर का इस ओवर की समाप्ति के बाद का खेल बाकी है। 23 रहे। बेहतरीन शॉट एक बार फिर से देखना होगा, गेंद निकलते हुए डीप लॉन्ग ऑन बाउंड्री पर सिक्सर 6 रन के लिए। एक महंगा ओवर समाप्त हुआ। अगर इस पावर प्ले के ओवर की मैं बात करूंगा, 2 चौके लगे, 2 छक्के लगे, इस ओवर में बने टोटल 21 रन। खेल 3 ओवर का समाप्त हुआ और 3 ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 39, 39 रन बिना किसी नुकसान से। तीन ओवर समाप्त हुए, 3 ओवर का खेल बाकी। 18 गेंदों का और 18 गेंदों में 17 रन चाहिए मैच को जीतने के लिए। 18 चेंडू 17 धावा। गेंदबाजी में परिवर्तन 31 पर खुद के व्यक्तिगत पुष्पराज बल्लेबाजी करते हुए 3-4 चौके 2 छक्के अब तक लगाते हुए। सामने अगर बात की जाए तो 16 रन बनाए थे रोशन ने। महेश पवार एकमात्र बल्लेबाज जिन्होंने 2 छक्के 3 चौके लगाकर 28 रन बनाए। और गेंदबाजी में परिवर्तन, महेश पवार आ चुके बॉलिंग मार पर। यह ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा, अगर 1-2 विकेट मिले मैच में कमबैक हो जाएगा। शॉर्ट ऑन पुल ऑन साइड पर स्क्वायर लेग पर डीप पर फील्डर गेंद को जब तक उठाते फील्ड करते, एक सिंगल आराम के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने और 1 रन मिला स्कोर के खाते में। बांदेश्वर शिवोलम क्रिकेट टीम मुकाबला जारी है एसके जॉगिंग क्रिकेट टीम के साथ। आने वाला मैच होगा बेतकर यूनाइटेड अंजुना और सत्या देवी इन फॉरेस्टगढ़, इन 2 टीमों के बीच में। टॉस हो चुका है, टॉस जीतकर फील्डिंग करेगी बेतकर यूनाइटेड अंजुना क्रिकेट टीम और बल्लेबाजी करेगी सत्या देवी।
आगे निकले इस बार गेंद हवा में, मौका बनेगा लॉन्ग ऑफ पर फील्डर। जी बिल्कुल, बड़े शॉट के लिए निकले थे। और कैच को पकड़ा था लॉन्ग ऑफ पर, तो पहली सफलता इसी के साथ मिलती हुई पहला विकेट चला गया टीम का। लेकिन ओपनिंग जोड़ी के बीच में एक अच्छी साझेदारी जो होनी चाहिए थी, 56 रनों के टारगेट के सामने वो कैच पकड़ा और पहला विकेट इसी के साथ चला गया। 4 चौके 2 छक्के लगाकर पुष्पराज आउट होकर वापस मैदान पर। श्रीराम 7 पर एक चौका लगाकर, और श्रीराम का साथ देने के लिए न्यू बैटर प्रज्योत मैदान पर। टोटल स्कोर 40 रन, 16 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए, और ये 16 रन बनाने के लिए 16 गेंदों का खेल बाकी है। 16 चेंडूत 16 धावा। नए बल्लेबाज मैदान पर और सामने अपने बॉलिंग मार्ग पर एक सफलता दिलाते हुए जिस विकेट की जरूरी थी वो पुष्पराज आउट होकर वापस 31 रन बनाकर। हल्के से मोड़ा गेंद को ऑन साइड पर स्क्वायर लेग की तरफ, पहले रन के लिए तेजी के साथ निकले, क्या दूसरे रन के लिए पलटे, जब तक गेंद को उठाते थ्रो करते, लेकिन अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित 2 रन बनाते हुए आते आते प्रज्योत ने अपना खाता खोला और 2 रन के साथ स्कोर पहुंचा टोटल 42, लॉस ऑफ 1 विकेट। एक घड़ी बाद 42 धावा। 14 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। 15 गेंदों का खेल बाकी, 15 चेंडू 14 धावा। ऑन साइड पर खेला, मिड विकेट पर गेंद हवा में, फील्डर और कैच को पकड़ते हुए महेश पवार दूसरा विकेट चटकाते हुए इस ओवर में प्रज्योत आउट होकर वापस सिर्फ 2 रन बनाकर सफलता और एक मिलती हुई एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम को। नए बल्लेबाज मैदान पर प्रहलाद। एक अच्छा ओवर चलता हुआ 2 विकेट मिले वापसी करते हुए एसके जॉगिंग क्रिकेट टीम। क्या पिछला मैच समाप्त हुआ था श्री सातेरी मांद्रेम क्रिकेट टीम के साथ भूमि स्ट्राइकर असनोड़ा क्रिकेट टीम, जो कैच छूटा वहीं पर मैच का बिल्कुल जो कि नतीजा बदल गया। आगे निकलकर गेंद को ड्राइव किया, क्या दूसरे रन नहीं, बिल्कुल काउ कॉर्नर पर फील्डर गेंद को जब तक फील्ड करते सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिला स्कोर में और इस 1 रन के साथ 43 रन टोटल स्कोर। 13 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए। तेरह रनों की जरूरत है, एक एक रन बिल्कुल कीमती होता जा रहा है मैदान पर बांदेश्वर शिवोलिम क्रिकेट टीम के लिए। आगे निकले थे बड़े शॉट के लिए, बाहरी किनारा गेंद निकली गली की तरफ, फिर से एक बार सिंगल। ओवर की समाप्ति हुई, एक अच्छा ओवर समाप्त हुआ जिस ओवर में 2 विकेट मिले महेश पवार को। खेल और एक ओवर का यानी टोटल 4 ओवर समाप्त हुए और 4 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर हो चुका है 44। 2 ओवर बाकी है, 12 गेंदों का खेल,
और मैच को जीतने के लिए चाहिए 12 रन। 12 चेंडूत 12 धावा, 12 गेंदों में 12 रन अभी भी मैच को जीतने के लिए। देखना होगा, चर्चा हो रही है मैदान पर गेंदबाजी की जिम्मेदारी किनके लिए हाथों में सुपुर्द की जाए, क्योंकि महत्वपूर्ण रहेगा ओवर ये 12 गेंदों का खेल, बाकी 12 रन, 12 चेंडू 12 धावा। देखना होगा किस तरह से मुकाबला फिलहाल समाप्त होता है। एक बड़ी प्रतियोगिता हाल ही में संपन्न हुई थी, इसके जॉगिंग पर्व 7वां था, जो श्रीदेव बोडगेश्वर मैदान के सामने, जो कि डे नाइट का क्रिकेट का तालुका टीम, जो कि गोवा और गोवा के साथ सिंधुदुर्ग जिले की टीम हिस्सा लेती हुई, जो एसके जॉगिंग जिनका एक बहुत ही बेहतरीन आयोजन था डे नाइट का। और देखना होगा ये मुकाबला अब आ चुका है 12 गेंदों में 12 रन, 12 चेंडू 12 दावा। गेंदबाजी में परिवर्तन, प्रीतेश गड़ेकर आ चुके हैं अपने बॉलिंग मार्ग पर। एक निर्णायक ओवर होगा, ये ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा दोनों टीमों के लिए। एक ओवर से अगर कम रन देकर 1-2 विकेट मिले, मैच इसके जॉगिंग के लिए आगे बढ़ेगा। अगर इस ओवर में अगर 8-10 रन बने तो मैच बिल्कुल आसान हो जाएगा। देखा जाएगा क्या होता है इस पहली गेंद पर। छोड़ा, इस बार जाने दिया। ये अतिरिक्त रन बहुत महंगे बनते हैं जब आपके हाथों में कम टोटल होता है, तो ये सिंगल आपके लिए बहुत महंगे बन जाते हैं। तो एक अतिरिक्त रन के साथ अभी भी 2 ओवर का खेल बाकी है, 12 गेंदों का, और 12 गेंदों में 11 रन चाहिए, 12 चेंडू 11 धावा। आपको दोस्तों समय भी दे चुके हैं, समय के साथ आपको खेलना पड़ेगा। बड़ा शॉट, और इस बार मौका नहीं मिला फील्डर को। वाइड स्लॉन्ग ऑन बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। लॉन्ग ऑन बाउंड्री पर मिले 6 रन स्कोर के खाते में। स्ट्राइक पर श्रीराम सामना करते हुए प्रीतेश गड़ेकर की गेंदबाजी का फुल टॉस, स्वीप किया इस बार ऑन साइड पर, डीप स्कोर लेग बाउंड्री पर। फील्डर है मौजूद, गेंद को उठाते फील्ड करते, शायद दूसरे रन के लिए निकले थे, बन सकता था दूसरा रन, क्योंकि थ्रो डायरेक्ट हाथों में नहीं था। जो शॉट मिड विकेट पर शैलेश कोरगांवकर फील्डिंग कर रहे थे, उनके पास गेंद जब तक आती तब तक रन बन सकता था, लेकिन एक ही रन बना स्कोर के खाते में, एक सिंगल, और इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा टोटल 52 पर। टोटल हो चुका है 52। चार रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए बांदेश्वर शिवोलम क्रिकेट टीम को। आगे निकलकर खेला इस बार कवर की तरफ, और कोई फील्डर मौजूद नहीं है, गेंद रुकती है या नहीं, या गेंद बाउंड्री लाइन, चलिए गेंद बाउंड्री लाइन की तरफ आकर रुक गई। 4 रन मिले स्कोर में, और इन 4 रन के साथ मैच को जीतती हुई बांदेश्वर शिवोलम क्रिकेट टीम और एसके जॉगिंग कांडका क्रिकेट टीम, आपका थैंक यू, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया। आने वाले टूर्नामेंट के लिए आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं, और ले चलेंगे इस मैच में मैन ऑफ द मैच के लिए। तो गेंदबाजी में 3 विकेट जिन्होंने चटकाए 3 रन देकर, बल्लेबाजी में 31 रन बनाए, एक ऑलराउंडर परफॉर्मेंस जिन्होंने किया वो पुष्पराज, मैन ऑफ द मैच इस मैच के। पुष्पराज मैन ऑफ द मैच,
और आने वाला मैच तुरंत शुरू होने जा रहा है। बेटकर यूनाइटेड अंजुना क्रिकेट टीम ने टॉस जीतकर फील्डिंग